मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक झाडं पडली होती आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं जी झाडं झुकलेली आहेत किंवा जी झाडं पडण्याची शक्यता आहे अशा झाडांवरती अशा प्रकारची नोटीस लावण्याचा निर्णय घेतला। मुंबईमध्ये अनेक झाडांवरती अशा प्रकारची नोटीस लावलेली आहे। मात्र झाडं पडण्याची काळजी घेण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीसची देखील लावत असताना सूचना फलक लावत असताना कोणतीही काळजी घेतलेली नाही। कारण जर पुन्हा मुसळधार पाऊस पडला तर पुन्हा ही नोटीस आणि हे सूचना फलक जे आहे ते जाण्याची शक्यता आहे। कारण की रस्सीच्या सहाय्याने ही नोटीस जी आहे ती या झाडावरती लावलेली आहे। एकूण मुंबईमध्ये 29,75,000 झाडं असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं। यामध्ये 1,00,000 झाडं जी आहेत ती रस्त्याच्या आणि फुटपाथच्या आजूबाजूला आहेत आणि यापैकी जी झाडं झुकलेली आहेत किंवा जी झाडं पडण्याची शक्यता आहे अशा झाडांना अशा प्रकारच्या सूचना लावण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आला होता आणि याची कार्यवाही गेल्या आठवड्याभरापासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र नोटीस लावताना मुंबई महानगरपालिकेकडून कुठेतरी त्यांचा निष्काळजीपणा जो आहे तो निष्काळजीपणा पुढे आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पावसामध्ये ही जी सूचना लावलेली आहे ती सूचना पडण्याची शक्यता आहे, भिजण्याची शक्यता आहे। त्याचसोबतच पुन्हा मुसळधार पाऊस झाला आणि सोसाट्याचा वारा आला तर ही सूचना जी आहे ती देखील सूचना जाण्याची बाजूला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निष्काळजीपणा जो आहे तो मुंबई महानगरपालिका समोर येतोय। मात्र काळजी घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करणारी नोटीस देखील जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून निष्काळजीपणापणे लावलेल्याचे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण मुंबईतली जी एकूण झाडं आहेत, जी झाडं धोकादायक आहेत किंवा जी झाडं झुकलेली आहेत, जी झाडं काँक्रिटीकरणाच्या बाजूला आहेत अशा झाडांना नोटीस लावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता आणि त्यानंतर आता अशा प्रकारच्या नोटिसा ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या आहेत। मात्र कुठेतरी मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण निष्काळजीपणा जो आहे तो समोर आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।